18 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरवर उपस्थित आहे. फतेखान त्या पुरंदरच्या किल्ल्याजवळ आला. तसा तो किल्ला चढायला लागला तसं त्याला कळालं की सह्याद्रीचे कडे चढणं हे काही येड्या गाबाळ्याचं काम नाहीये. म्हणजे त्या खानाच्या सैन्याची पार दमछाक उडाली. जसं त्या खानाचं सैन्य अर्ध्यावर पोहोचलं तसं मराठ्यांनी बारकी बारकी दगड वरनं मारायला सुरू केली आणि थोड्या वेळानं मराठ्यांनी मोठमोठी दगड वरतून खाली सोडली. अर्ध निम्म सैन्य त्या दगडांच्या भारामध्ये चिरडलं गेलं. त्यानंतर मराठ्यांनी वरतून तोफांचा मारा पण सुरू केला. तर स्वतः मराठे खाली उतरले, आदिलशहाच्या सैन्यावर तुटून पडले. म्हणजे त्या आदिलशहाच्या सैन्याला कळायलाच मार्ग नाही की मराठे नक्की कुठून आपल्यावर हल्ला करतात. फतेखान स्वतः पिछाडीवर होता. त्यानं मुसे खान नावाच्या सरदाराला पुढे पाठवलं. तर त्या मुसे खानाला गोदाई जगतापांनी पकडलं आणि त्याला तिथे ठार करून टाकलं. जसा मुसे खान पडला तसा आदिलशहाचं सैन्य मिळेल त्या वाटेनं पळू लागलं. म्हणजे स्वतः तो जो फतेखान होता तो विजापूरच्या दिशेनं पळाला. पण ह्या लढाईमध्ये आपले जे बाजी पासलकर होते त्यांना वीरमरण आलं. ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई, आपल्या स्वराज्याची पहिली लढाई, ज्यात आपल्या मराठ्यांना विजय मिळाला.